उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्री कोकाटेंना खडेबोल सुनावल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य नको असं अजित पवारांनी बैठकीत म्हटल्याचं सूत्रांकडून कळते। कोकाटे बैठकीला अर्धा तास उशिरा आल्यानं सुद्धा दादांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। कोकाटेंना बेशिस्त वागणुकीवरून दादांनी छापल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीवरून नेमकं काय वक्तव्य केलं होतं ऐकूया। अजित साहेब बोलले का कर्जमाफी होऊ शकत नाही, तो शेतकऱ्यांना भेटेल का आपल्याला रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं? रेग्युलर असं त्याला भेटेल। 5-10 वर्ष वाटच पाहिजे कर्जमाफी व्हायची, तोपर्यंत काय भरायचं त्यापेक्षा बरं मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडिया समोर असं बोलत नाही, तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी? नाही, सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला। आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा।